मसाले भात तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण आज मी ज्या पद्धतीने मसाले भात तयार केलेला आहे, असा कधी बनवला नसेल, तर तुम्ही आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच करून बघा. खूप पौष्टिक असा हा मसाले भात तयार झालेला आहे आणि त्यासोबतच मी हिरव्या वाटाण्याची कढीसुद्धा केलेली आहे. तर त्याचीसुद्धा मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे इथे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. मसाले भात तयार करण्यासाठी इथे मी फ्लॉवर आणि बटाटा चिरून घेतलेला आहे. हिरवा वाटाणासुद्धा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी पालक प्युरी घातली आहे. आता त्यामध्येच 6 ते 7 काजू घातले आहेत. चवीनुसार तिखट, हळद, धणे जिरे पावडर, मसाले भाताचा मसाला, चवीनुसार मीठ घातलं आहे आणि चवीला थोडी साखरसुद्धा घातली आहे. 1 टेबलस्पून दही घातलं आहे. सर्व मिश्रण जे आहे ते एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. 1 मोठी वाटी तांदूळसुद्धा मी स्वच्छ धुवून ठेवलेला आहे. कुकरमध्ये मी हा भात तयार करणार आहे, तर त्यामुळे मी कुकरमध्येच पाणी घातलं आहे. 1 वाटी तांदूळ घेतले होते, त्यासाठी 3 वाट्या मी पाणी इथे वापरत आहे. त्यात काही खडे मसाले घालून घेतले. त्यामध्ये तेजपान, वेलदोडा, दालचिनी, स्टारफूल, काळी मिरी, लवंग आणि हिरवी विलायचीसुद्धा घातली आहे. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घातले आहेत आणि आता हा भात शिजू द्यायचा आहे. दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी 1 मोठा चम्मच तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी घातलं. त्यामध्ये आता चिरून घेतलेला कांदा आणि हिरवी मिरची घातलेली आहे आणि कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये मी तयार केलेलं सर्व मिश्रण ओतून घेतलं आहे आणि शिजू द्यायचं आहे थोडा वेळ. तर अशा पद्धतीने तुम्ही पुलाव तयार करून बघा किंवा मसाले भात तयार करून बघा. तर हा खूप चविष्ट असा मसाले भात तयार झालेला होता. नेहमी आपण एकाच पद्धतीने भात तयार करत असतो किंवा मसाले भात म्हणा, पुलाव म्हणा, बिर्याणी म्हणा, पण आज जरा मी वेगळ्या पद्धतीने तयार केलेला आहे आणि हा असा पुलावसुद्धा किंवा मसाले भातसुद्धा खूप छान लागतो. तांदूळ अर्धवट शिजलेले होते. आता ह्यामध्ये मी ह्या शिजवून घेतलेल्या भाज्या घालून घेतलेल्या आहेत. मिश्रण छान एकजीव करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. वरून त्यामध्ये मी 1 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. पाणी थोडं कमी वाटलं म्हणून आणखीन थोडं पाणी घातलं आहे आणि कुकरचं झाकण लावून मी आता 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर 2 शिट्ट्यांमध्येच हा पुलाव छान असा शिजला जाईल. कुकर थंड झाल्यानंतर मग झाकण उघडलं. आता हा मसाले भात बघा किती छान तयार झालेला आहे. एकदम मोकळा आणि छान असा हा मसाले भात तयार झाला आहे. अजिबात चिकटलेला नाही आहे किंवा चिकटसुद्धा झालेला नाही आहे. वरून हिरवीगार कोथिंबीर घातली आहे. तर एकदम झटपट असा हा मसाले भात तयार झालेला आहे. आता इथे मी वाटाण्याची कढी तयार करत आहे. त्यासाठी अर्धी वाटी वाटाणे, 2 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 7-8 कढीपत्त्याची पाने आणि थोडी कोथिंबीर घातली आहे. थोडं पालक प्युरीचं जे पाणी होतं तर ते सुद्धा घातलेलं आहे. सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं, वाटून घ्यायचं आहे. आता ह्याचमध्ये मी दही घातलं आहे अर्धा वाटी. पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवून घेतलं तर मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे कढीचं. कढी फोडणी घालूयात. तर त्यासाठी एका छोट्या भांड्यामध्ये मी तेल घातला. त्यामध्ये आता जिरं मोहरी आणि मेथीदाणे घातले, आले लसूण पेस्ट घातली आहे आणि कढीचं जे मिश्रण तयार केलं होतं तर ते घालून घेतलं आहे. चवीनुसार मीठ, चवीला थोडी साखर घातली आहे आणि आता कढीला फक्त 1 उकळी येऊ द्यायची. तर आपली ही वाटाण्याची कढीसुद्धा तयार झालेली आहे. पालक प्युरी घालून केलेला मसाले भात आणि हिरव्या वाटाण्याची कढी असा मस्त जेवणाचा मी आज बेत ठरवलेला होता आणि खरंच खूप छान झालेला होता पालक मसाले भात आणि वाटाण्याची कढीसुद्धा. तर तुम्हीसुद्धा ह्या दोन्ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशा झालेल्या आहेत. जर माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच छानशा नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीसोबत.
तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद. नेहमीचा मसाले भात आणि कढी नको तर काहीतरी वेगळं करून बघा. नक्कीच आवडेल तुम्हाला.